फक्त 50 पैसे. आजकाल 50 पैशांत साधी गोळी किंवा च्युइंगम सुद्धा येत नाही, बरोबर? पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल, आजच्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात एका किलोमागे फक्त इतकेच पैसे पडतायत. हे असं का होतंय? यामागे नेमकं काय राजकारण किंवा अर्थकारण दडलंय, तेच आज आपण या विश्लेषणात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता हा विरोधाभास बघा. एका बाजूला रस्त्यावर पडलेलं भंगार आहे, जे बाजारात आरामात 20 ते 25 रुपये किलोने विकलं जातं. अगदी गाई म्हशींचं शेणसुद्धा 3 रुपये किलोने जातं. पण ज्याच्या घामावर आपला देश चालतो, त्या शेतकऱ्याने पिकवलेला कांदा मात्र कवडीमोल भावाने विकला जातोय. म्हणजे विचार करा, भंगारापेक्षाही कमी किंमत अन्नाला मिळते. हे वास्तव खूपच विदारक आहे. तर आजच्या आपल्या या विशेष विश्लेषणाचा विषय आहे ॲनाटॉमी ऑफ द महाराष्ट्र अनियन क्रायसिस, म्हणजेच महाराष्ट्रातील कांदा संकटाची रचना. हे अत्यंत महत्त्वाचं पीक असं अचानक का कोसळत आहे आणि यामागील कारणांचं जे काही गुंतागुंतीचं जाळं आहे ना, ते आपण आज उलगडणार आहोत. विभाग 1. कांदा इतका स्वस्त का? संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट ऐकल्यावर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. या शेतकऱ्याने तब्बल 12 क्विंटल कांदा बाजारात आणून विकला, पण सगळा हिशोब झाल्यावर त्याच्या हातात काय आलं? तर 0. उलट बाजाराचा खर्च भागवण्यासाठी त्याला स्वतःच्या खिशातून 1 रुपया द्यावा लागला. ही फक्त एका शेतकऱ्याची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक कांदा उत्पादकांची आजची हीच रोजची स्थिती आहे. विभाग 2. निसर्ग की सरकारी धोरणे? आता हे संकट कसं आलं? शेतकरी नेत्यांच्या मते हा घटनाक्रम बघा. ऑगस्ट 2023मध्ये कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू झालं. मग ऑक्टोबर 2023मध्ये किमान निर्यात मूल्य $800 निश्चित केलं गेलं. आणि हे कमी होतं म्हणून की काय, डिसेंबर 2023मध्ये संपूर्ण निर्यात बंदीच लागली गेली. शेतकरी प्रतिनिधी सांगतात की या एकापाठोपाठ एक आलेल्या सरकारी निर्णयांमुळेच जो कांदा 3 ते 4 हजार रुपया प्रति क्विंटलने विकला जात होता, तो थेट 800 ते 1000 रुपयांवर येऊन कोसळला. पण नाण्याला 2 बाजू असतात. सत्ताधारी पक्ष आणि काही तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीला इतरही गोष्टी कारणीभूत आहेत. एका बाजूला नैसर्गिक कारणं आहेत, जसं की अवकाळी पाऊस आणि गारपीट. यामुळे उन्हाळी कांदा खराब होण्याची भीती होती, म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला. साहजिकच पुरवठा वाढला आणि भाव कोसळले. तर दुसऱ्या बाजूला काही मानवनिर्मित आणि भूराजकीय कारणं आहेत, जसं की निर्यातीवरील निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय युद्धामुळे रखडलेली वाहतूक. विभाग 3. निर्यात बंदी आणि युद्ध. आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपल्या शेतकऱ्यांवर कसा परिणाम होतो ते बघा. सध्या मध्य पूर्वेत, विशेषतः इराण आणि इस्रायल दरम्यान जो संघर्ष सुरू आहे, त्याचा थेट फटका आपल्या निर्यातीला बसत आहे. आखाती देशांमध्ये जाणारे आपले जे महत्त्वाचे आणि फायदेशीर निर्यात मार्ग होते ना, ते या युद्धजन्य परिस्थितीमुळे जवळजवळ ठप्प झाले आहेत. माल बाहेर जात नाहीये, त्यामुळे तो देशातच पडून आहे. आणि त्यात वाहतुकीचा खर्च तर विचारूच नका. आज जर आपला 10 रुपये किलोचा कांदा शेजारील बांगलादेश किंवा श्रीलंकासारख्या देशांमध्ये निर्यात करायचा असेल, तर एका किलोमागे वाहतुकीचा खर्च तब्बल 50 ते 60 रुपये येतो. हा खर्च इतका प्रचंड आहे की निर्यात करणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य होऊन बसला आहे. विभाग 4. राजकीय आरोप आणि प्रत्यारोप. आता ह्या सगळ्या परिस्थितीत शेतकरी नेत्यांचा उद्वेग स्पष्ट दिसतोय. ते अगदी स्पष्टपणे सांगतायत की सत्ताधाऱ्यांनी आमची पिळवणूक केली आणि राज्याचे 31 नवनिर्वाचित खासदार यावर गप्प आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांना असं वाटतंय की राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी उभे नाहीयेत आणि ते सध्या स्वतःला राजकीयदृष्ट्या पूर्णपणे पोरके झालेले मानत आहेत. या उलट सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं काय आहे? ते म्हणतात, सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि पूर्वीही आम्ही 350 रुपये अनुदान दिलं होतं. ते त्यांच्या मागील आर्थिक मदतीचा दाखला देत आहेत आणि हे स्पष्ट करत आहेत की सरकारचं धोरण नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचं राहिलं आहे. आपण इथे दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. विभाग 5. कायमस्वरूपी उपाय काय? आता हे सगळं टाळण्यासाठी कृषी नेत्यांनी आणि तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. त्यांच्या मागण्या अतिशय स्पष्ट आहेत. पहिली मागणी, कायदेशीररित्या बंधनकारक असा किमान हमीभाव म्हणजेच MSP मिळावा. दुसरं, कांदा उत्पादनाचा खर्च साधारण 15 रुपये प्रति किलो येतो, त्यामुळे तो उत्पादन खर्च भरून निघेल असा मूळ आधारभूत दर निश्चित व्हावा. तिसरं, जर बाजारातील भाव या आधारभूत दरापेक्षा खाली गेले तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा व्हावं. आणि चौथी महत्त्वाची मागणी म्हणजे नाफेडसारख्या संस्थांमधील कथित भ्रष्टाचार आणि खोट्या जाहिराती थांबवाव्यात. या अशा संरचनात्मक बदलांमुळेच बाजारात स्थिरता येऊ शकते. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. फुकट कांदा विकणे ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे का? या प्रश्नावर आम्ही जे सर्वेक्षण घेतलं त्यात तब्बल 93% लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे.
हा मोठा आकडा हेच दर्शवतो की सध्याच्या या शेतकरी संकटाबद्दल सर्वसामान्यांमध्ये किती प्रचंड चीड आणि शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करूया. आपला अन्नदाता शेतकरी जर असा उद्ध्वस्त होत असेल तर आपला देश खरोखर कृषीप्रधान आहे असं आपण म्हणू शकतो का? कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि शेतकऱ्यांचं भविष्य याबद्दल आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.